मित्रांनो, मी विकास कदम पुन्हा आपले सहर्ष स्वागत करत आहे. कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत केलं आहे. आज आहे नववर्ष स्वागत यात्रा. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे मरोळमध्ये दरवर्षी गेलं 26 वर्ष आहे. 26वे वर्ष आहे. 26 वर्षे ते यात्रा निघते आणि ही वर्षी 2026ची यात्रा उत्स्फूर्तपणे जल्लोषात इथे निघते. जय श्रीराम. हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे मरोळमध्ये आयोजित केली जाते. 2026 ही वर्षी जल्लोषात आपले मरोळकर सगळे समस्त तयार झालेले आहेत. इथे अजूनही पब्लिक येत आहे. थोड्याच वेळात यात्रेला सुरुवात होईल. आपण इथे पाहू शकता वेश परिधान करून छानसा असा जय श्रीमच्या टोप्या घालून काही फेटे घालून आहेत. तसंच जय श्रीरामचा नारा करत आपण ह्या यात्रेला सुरुवात करणार आहोत. थोड्याच वेळात इथे यात्रेला सुरुवात होईल. वसंत साळुंके आपल्या समोर आहेत. सचिन शिर्के आहे. प्रशांत चिंदरकर आहे. आणि आपल्याला काय वाटतं यावर्षी यात्रा कशी जल्लोषात? यावर्षी आहे जल्लोष आहे. जल्लोषामध्ये होती आता सगळी पब्लिक चालू आहे येत आहेत सगळे. सचिन, तुला काय किती वर्ष आली तरी आपल्याला? 26 वर्ष आहे समितीचं आणि दरवर्षी संख्या वाढतच चाललेली आहे. घट ह्याच्यात होत नाही संख्येमध्ये. यावर्षी फुल जल्लोष असणार आहे. म्हणजे तुमचा उद्देश हाच होता, म्हणजे मरोळमध्ये जास्तीत जास्त एकत्रीकरण व्हावं. जास्त एकत्रीकरण. कुठलाही पक्ष नाही, जात पात धर्म नाही, फक्त एकच हिंदू म्हणून समितीत या. बरोबर. आणि ह्या स्वागत यात्रेत सामील व्हा. आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळाला. चांगला रिस्पॉन्स आहे. चांगला. ओके, धन्यवाद. और भाई लोग कैसे नववर्ष की यात्रा शुरू हो रही है? गुड़ी पड़वा इस टाइम कैसा माहौल है, क्या है? बहुत ही अच्छा माहौल है. बहुत ही भव्य होगा और हमेशा की तरह अच्छा ही होगा. वही उत्साह के साथ. वही उत्साह के साथ. नमस्कार मित्रांनो, विकास कदम पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करेल नवीन वर्षात. सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा जल्लोषात आपला इथे नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे मरोळमधली. सगळ्यांनी या मरोळच्या स्वागत यात्रेत उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचा. आणि मला वाटतं उत्साह जल्लोषात दिसतोय. सगळे भरपूर उत्साह भरलेला आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीरामच्या नाऱ्याने आपल्या या स्वागत यात्रेला सुरुवात होईल. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मूर्ती सियावर रामचंद्र की पवनपुत्र हनुमान की उमापती महादेव की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. आपला देश आपल्या समाजासाठी नेहमी कार्यरत राहावं अशी देवाजवळ प्रार्थना करू. गणपती बाप्पा मूर्ती. हो गए. इसका नहीं हुआ. हो, इसका नहीं हुआ. संघ सक्षम अभी होगा। गोरखपुर
गत 25 वर्ष मरोळमध्ये हिंदू नववर्ष समितीद्वारे ही शोभायात्रा काढली जाते. हे 26वे वर्ष आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आमचं एकच उद्देश असतो एकत्रीकरणाचा आणि तो आम्ही आमचं ध्येय गाठलेलं आहे. आणि एक दुसरा उद्देश असतो की नवीन जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, तिला आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या ह्या नवीन वर्षाबद्दल माहिती झालं पाहिजे. लोक 31ला वगैरे आणि न्यू इयर वगैरे साजरे करतात, परंतु हिंदू संस्कृती आपली काय आहे ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठीच हा निव्वळ प्रयत्न असतो आपला शोभायात्रेचा. आणि आम्ही आमचं ध्येय गाठलेलं आहे. जवळजवळ एकत्रीकरणाचं भरपूर असा प्रतिसाद आम्हाला इथे चांगला मरोळकर देतात. सुंदर. जय श्रीराम. 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 हमेशा सारखं सुशील मागची बाजू सांभाळतोय. आमचे लाडके आमदार श्री मुर्जी काका यात्रेत उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या या शोभायात्रेचे नववर्ष स्वागत यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे हे ढोलपथक. रामगजानन ढोलपथक नेहमी त्यांचं सहकार्य या यात्रेला लाभते. तसेच समस्त मरोळकरांचं सहकार्य ते लाभते आहे. स्वतःहून लेझिममध्ये परस्पर सहभाग, महिलांचा सहभाग, पारंपरिक वेश परिधान करून गुढ्या घेऊन या यात्रेत
सहभागी होतात महिला. सर्व महिलांचे आमच्या हा समितीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मरोळच्या नववर्ष स्वागत यात्रेला भेट देण्यासाठी संध्याजी यादव इथे आलेले आहेत. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका दिशा यादव त्यांच्या सुकन्या इथे उपस्थित आहेत. समितीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत यात्रेत आलेल्या सर्व आमच्या या कार्यकर्त्यांसाठी, मरोळकरांसाठी आयशा अपार्टमेंटमधून काही आपल्या महिला वर्ग आहेत, पुढाकार घेऊन नाश्ता आणि पाण्याची सोय करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कॉस्मॉसच्या आपलं स्वागत होत आहे. मी आपल्या माता भगिनीकडून लस्सी वाटप केलं आहे. लस्सी आणि वेफर्स सर्व समस्त सहभागी झालेले आपले सर्व कार्यकर्त्यांसाठी नाश्त्याचा प्रबंध. लेज की माला पहने हो. आज का ये सेवा कार्य आयशा बिल्डिंग के रहिवासियों के माध्यम से हुआ है. और ये हमारी आर्थिक महिला है जो यहाँ पर लस्सी का और लेस का सेवा के प्रकल्प में यहाँ पे दे रहे सभी लोगों को. बहुत बहुत धन्यवाद. हिंदू नववर्ष समिती. नमस्कार ताई. दरवर्षीप्रमाणे आपली यावेळी देखील सेवा झालेली आहे. छान कार्यक्रम करता तुम्ही. आमच्या म्हणजे ह्या सर्वांसाठी तो लस्सी वाटपचा कार्यक्रम केला आहे. छान आहे. तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल काय बोलायचं आहे का 2 शब्द? हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. श्रीराम.
वाजना ढोल ताशात पथकाचा बोलो बजरंग बली की जय श्रीराम. अशा रीतीने 2026 नववर्ष स्वागत यात्रा इथे समाप्त झालेली आहे. पार्लेश्वरला महाआरतीने इथे सांगता झालेली आहे. प्रसाद घेऊन आम्ही आता आमच्या घरी निघालो. ब्लॉग आवडला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर नक्की करा. जय श्रीराम.